काय फीचर्स, बाईकचे सीसी, बाईकचं वजन, बाईकचं सगळं बघायला मिळेल. चला आम्ही बघितले हंटर 350 आणि याची ऑन रोड प्राइस येते 224. बघूया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शिवांग होळकर. तर मित्रांनो, माझ्या भावाने हे गाणं ऐकलं ओके, आणि त्यानंतर त्याचं बुलेट घ्यायचं मन झालं. त्या गाण्यानंतर नाही, हे माझं मी सांगतोय, गेल्या 2 महिन्यापासून माझ्या पाठी पडलाय की विजू बुलेट बघूया. तर मी बोला, अरे बुलेट घ्यायची असेल तर बघून फायदा, उगाच नाही घ्यायचं तर जाऊन काय फायदा तिकडे. तर नाही, यस फायनली त्यांनी ना बुलेट घ्यायचं डिसाईड केलंय आणि आम्ही चालू आहे बुलेट शोरूमला. आणि तिकडे बघूच कसे कोणती बुलेट त्याला घ्यायचे काय ती आणि काय नाही. चला जाऊ. ओके, तर मित्रांनो, आम्ही आता आलोय बिल्डिंग खाली. ॲक्च्युली प्लॅन फक्त माझा आणि भावाचा होता जायचा, पण आमच्याकडे 2 मेंबर वाढलेत, आहिल्या आणि शिवांग. तर चला बा, आता मी निघालो शोरूमला. तिकडे आपल्याला बाईकचं फीचर्स, बाईकचे सीसी, बाईकचं वजन, बाईकचं सगळं बघायला मिळेल. चला. हे बघा, या दोघांचा प्लॅन नव्हता येण्याचा, हे प्लॅन अचानक ठरला आहे. तू का आलीस? ती बोलते ती एक्सायटेड आहे बुलेटसाठी. बघूया किती एक्सायटेड आहे. ह्या दोघांमुळे आम्हाला रिक्षाने जावं लागतंय, नाही तर आमचा प्लॅन बाईकचा होता आणि एव्हा आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो पण असो तिकडे. हां काय ओके, ऑटोने जावे. बघ, आपल्या ऑटोवर मिळाले. ओके, तर फायनली आम्हाला रिक्षा मिळाली आहे आणि आम्ही आता निघालोय बाईक शोरूमला. तर आईल्या, तू एक्सायटेड आहेस? आणि शिवांग तू? आपण कुठे चाललोय? कुठे कुठे मार्केटला चाललोय. आम्ही चाललो बाईक शोरूमला आणि हा चाललाय मार्केटला. मग तुला तिकडे मार्केटला उतरू, राईट आणि आम्ही पुढे जाऊ. ओके ओके. तसं रिक्षामध्ये काळोख होता, भावाने फ्लॅश लावल्यामुळे त्यामुळे आम्ही तुम्हाला दिसलो, नाही तर आमचा थोबडा तुम्हाला दिसला नसता ना शिवांग? ओके, आता दिसते आईल्या. यस, आईल्या पण दिसते आता. मुंबईची ट्रॅफिक रे बाबा, ह्याला काही ऑप्शनच नाही. ओके, तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो आहोत रॉयल एनफिल्डच्या शोरूम बाहेर. आता आतमध्ये जाऊ. ओके, तर मित्रांनो, आम्ही आता आलो शोरूमला आणि आता माझा भाऊ डिसाईड करेल कोणती बुक करायची की किंवा काय ते पुढे तोच बघेल. माझा काय रोल नाही ह्याच्यामध्ये. ही गाडी बघतोय दादा. ॲक्च्युली असं झालंय, अंगापेक्षा भोंगा मोठा असं वाटतंय. शिवांग बाजूट, कुठली तुला कुठली आवडली? ओके, तर आम्ही बघितले हंटर 350 आणि याची ऑन रोड प्राइस येते 224. बघूया आता साहेब डिसाईड करतील काय करायचं आहे. शेवटी पैसे तो टाकणार आहे. ओके, तर मित्रांनो, मी बसून बघतो कसं वाटतंय. हे परफेक्ट वाटते यार. अंगापेक्षा भोंगा मोठा नाही वाटत एकदम, म्हणजे असं बॉडी शरीराला सूट होते असे वाटते. चांगले वाटते यार. ओके, तर मित्रांनो, आम्ही जरा चुकीच्या टायमाला आलोय. यांचं सगळ्यांचा पॅकअप चालू आहे. बघा, ऑलमोस्ट सगळे लाईट्स बंद करून हे लोक आता सगळं पॅकअपच्या तयारीत आहेत. तरी आम्हाला तिकडे आता भाव उभा आहे आणि तिकडे सगळं लोन्स प्रोसिजर वगैरे, किती डाऊन पेमेंट, काय हप्ता बसेल ते चालू आहे. अपलोड करून आले हो. अपलोड करोगे किधर? हाँ, यूट्यूब चैनल मेरा नहीं करना, ये तेरा चलेगा ना अपलोड? मैं करूँगा. दुनिया रिव्यू डाल रही है हम लोग के नाम का फोटो. तो मैं तो आपका शोरूम का नाम भी बताने वाला यार, तो मार्केटिंग हो जाए आपका. ओके, तर मित्रांनो, आम्ही निघालो आहे आता शोरूम मधून. काय झालं, काय ठरलं, कोणती गाडी बुक केली, काय ठरलं काय ते तुम्हाला मी घरी जाऊन सांगतो तुम्हाला. तर चला मग. ओके, तर मित्रांनो, फायनली आम्ही घरी आलो आहोत आणि तुम्हाला सांगतो काय झालं. आम्ही 2 बाईक बघितल्या, एक हंटर 350
आणि एक क्लासिक 350. तर हंटर 350ची ऑन रोड प्राइस आहे 2,29,946 म्हणजेच 2,30,000. आणि क्लासिक 350ची ऑन रोड प्राइस आहे 2,85,573 म्हणजे 2,85,000. लोन बद्दल सांगायचं झालं तर हंटर 350ला 1 लाखाचं डाऊन पेमेंट करता त्याला 8,599चा 18 महिन्यासाठी हप्ता बसतो, 6,710चा 24 महिन्यासाठी आणि 4,810चा 36 महिन्यासाठी. आणि क्लासिक 350चा 1 लाख डाऊन पेमेंट केला असता 9,450चा हप्ता 24 महिन्यासाठी, 6,810चा 36 महिन्यासाठी, 5,500चा 48 महिन्यासाठी, 4,700चा 60 महिन्यासाठी. अरे मरू द्या ना यार, जेव्हा घेऊ तेव्हा बघूच आपण. तुम्हाला सांगेलच मी किती महिन्यासाठी डन केलं आणि काय केलंय. ओके, तर मित्रांनो तुम्ही माझ्या हातात बघू शकता जादुई पेन्सिल. ॲक्च्युली काय झालं, आम्ही ट्रॅफिकमध्ये थांबलो होतो ना, रिक्षा थांबली होती ट्रॅफिकमध्ये, तेव्हा एक लहान मुलगा ना पेन्सिल घेऊन आला विकायला. तर मग घेतले आम्ही 30 रुपयाची एक आणि 50ची 2. मग 2 पेन्सिल घेतल्या, एक शिवांगसाठी आणि एक अहिल्यासाठी. तुम्हाला तो एक शाकालाका बूम बूम सिरियल आवडतो का, आठवतो का, ज्यामध्ये आपण तो काही चित्र करायचा, रंगवायचा, बनवायचा आणि ते खरं व्हायचं, हे अक्षरशः समोर त्याच्या उभं राहायचं. ते यस, तशाच बहुतेक तशाच पेन्सिल असणार. आता मी पण एखादी पेंटिंग करून बघतो. ओके, तर मी थोड्या वेळाने ट्राय करतो. एक ती हंटर बाईकचीच पेंटिंग करतो आणि हजर झाली तर बरंच आहे, तुम्हालाही दाखवेन. ओके, मस्करीचा भाग झाला. तर चला मित्रांनो, आय होप तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा.